जरांगे पाटलांच्या मागणीप्रमाणे अधिसूचना जारी झाली आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांसमोर घेतलेली शपथ ही पूर्ण केली असं मुख्यमंत्री म्हणाले। आता सुप्रीम कोर्टातल्या क्युरेटिव्ह पिटिशनवरचा निर्णय मात्र बाकी आहे। रिपोर्ट हा पाहूया। मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती, ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय। दसरा मेळाव्यात शिंदेंनी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठ्यांना आरक्षणाचा शब्द दिला। तो शब्द आपण पूर्ण केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। कुणबी आरक्षणासंदर्भात सगळे सोयऱ्यांची अधिसूचना मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगे पाटलांना दिली आहे। असंख्य मराठ्यांसोबत नवी मुंबईमध्ये आलेल्या जरांगे पाटलांचं समाधान झालं। कोणावरही अन्याय न करता, कुणाचंही काढून न घेता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार। या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या मराठा समाजासाठी लढणार, इतर कुणावरही अन्याय न करता। कारण हे सर्व आपले आहे, सर्व समाज बांधव आपले आहेत आणि म्हणून मी छत्रपतींच्या समोर साक्षीने या ठिकाणी त्यांची शपथ घेऊन सांगतो नाही, मी तिथे जाऊन त्यांच्या समोर नतमस्तक होतो। मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती, आणि ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय। जरांगे पाटलांच्या म्हणण्याप्रमाणे सगळे सोयऱ्यांची व्याख्या सरकारनं मान्य केली आहे। मात्र कायदेतज्ञ उल्हास बापटांना ही व्याख्या चुकीची वाटते। तर उज्ज्वल निकमांनी ही सरकारनं अधिसूचना काढली असली तरी कोर्टात आव्हान देता येतं असं म्हटलंय। ही जी व्याख्या केलेली आहे ही निश्चितच कोर्टात याला आव्हान दिलं जाणार आणि कोर्ट ठरवेल की हे बरोबर आहे का नाही। प्रायमा फेशी ही बरोबर मला वाटत नाहीये। आता एकनाथ शिंदे जे म्हणाले की आम्ही ओबीसीला हात न लावता कायद्यात बसणारं टिकणारं 50% वरचं आरक्षण देऊ, माझ्या मते ही जनतेची दिशाभूल करणं आहे। कारण 50% वर आरक्षण देता येत नाही। मग मराठा जर का मागास ठरले तर त्यांना ओबीसी मध्येच घालावं लागेल। मराठा आरक्षण मागायचं असेल तर ते ओबीसीतूनच मागावं लागेल आणि बरोबर तेच जरांगे पाटलांनी आत्ता उचलून धरलेलं आहे। हा आदेश जरी सरकारतर्फे अंतिम असला तरी याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जातं। ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालयापुढे येईल हा सगळा प्रश्न, त्यावेळेला पूर्वी सरकारने घेतलेला पूर्वीचा निर्णय आणि आता नवीन घेतलेला निर्णय यामध्ये जे आरक्षणाकरता जो कोटा ठरवून दिला आहे त्याला कुठे बाधा पोचत नाही ना, याची देखील काळजी घेतली जाईल। जरांगे पाटील सगळे सोयरे शब्दावर अडून बसले होते। जातीय विवाहातील संबंधातून निर्माण होणाऱ्या सगळे सोयऱ्यांनाही कुणबीचं जात प्रमाणपत्र द्या अशी मागणी जरांगे पाटलांची होती। ती मागणी सरकारनं पूर्ण केली आहे। आता अंतरवाली सराटीपासून ते महाराष्ट्रभर मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणार असल्याचा शब्द शिंदेंनी दिल्याचं जरांगे पाटील म्हणाले। तर घरांची जाळपोळ आणि पोलिसांवरील हल्ल्याचे गुन्हे मागे होणार नाहीत असं गृहमंत्री फडणवीस म्हणाले। महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस अंतरवालीसह मागे घेण्याचं शिंदे साहेबांनी कालच पत्र दिलेलं आहे, ते इथे स्वतः साक्षाला आहे। सरसकट गुन्हे मागे घ्या, ज्यांची घरं दारं जाळली त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या, ज्या पोलिसांवर हल्ले केले जखमी केले त्यांचे गुन्हे असेच मागे घ्या। मग हा नियम सगळ्यांनाच उद्या लागू होईल। कोणी अशा मागण्यांसाठी जर पोलिसांना मारलं, कोणाची घरं जाळली आंदोलन म्हणून, तर गुन्हे मागे घ्या।
गुन्हे मागे घेण्याचा आदेश आम्ही दिलेला आहे आणि आंदोलनातले जे काही गुन्हे आहेत, मग ते अंतरवाली सराटीचे असो किंवा इतर ठिकाणचे असो, ते गुन्हे निश्चितपणे मागे घेतले जातील. मात्र घर जाळण्याचे गुन्हे असतील, पोलिसांवर ज्या ठिकाणी ज्यांनी थेट हल्ला केलेला आहे किंवा डायरेक्ट आग लावली आहे, सरकारी बसेस जाळलेल्या आहेत, असे जे काही गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की कोर्टाचाच आदेश आहे की असे गुन्हे हे कोर्टाच्या आदेशाशिवाय परत घेता येत नाही. बाकी सगळे जे गुन्हे आहेत आंदोलनातले ते सगळे आम्ही परत घेतो. या सरकारने जे घेतलेले निर्णय आहेत, गुन्हे मागे घेण्याचे असतील, इतर जे काही असतील, ते पूर्णपणे त्याची अंमलबजावणी सरकार करेल, हा शब्द या ठिकाणी मी देतो. आता नेमके कोणते गुन्हे मागे घेतले जातात हेही येत्या काळामध्ये दिसेलच. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.